इथे आपण पाहतोय हवेमध्ये बॉल आणि पहिलाच बॉल गेलाय आउट ऑफ दी पार्क. हे होईना बाद, डगआउट मधून सेट होणार आहेत आणि पहिल्या बॉलवर त्याला षटकार. इथे ऑन साइडला आपण पाहतोय स्क्वेअर लेग रिजनला बॉल गेला, शॉर्ट स्क्वेअर लेग रिजनला. तिथे एक धाव प्राप्त होईल. वेद शुक्ला आपण पाहतो स्ट्राईक एंड वरती फुल टॉस होता, तिथे बॅट स्विंग तर झालं, परंतु अक्रॉस बॅटने आपण पाहतोय प्रयत्न केला. बॉल थोडासा ड्रिफ्ट झाला फलंदाजी दिशेने. डॉट बॉल. गोलंदाज उदय आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती षटक क्रमांक 1 मध्ये. इथे आपण पाहतो लिडिंग एज लागलाय हवेमध्ये बॉल. क्षेत्ररक्षक दूरवरती राहत आहेत बॉल पासून. निर्जन स्थळी बॉल पडलाय, अर्थात नो मॅन्स लँड झोन मध्ये. तिथे 2 धावा प्राप्त होतील आणि 2 धावांच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 9. गोलंदाज उदय आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती. सहदेव गोळे सर देखील आपल्या सोबत आहेत. सहदेवजी, अतिशय चांगली स्पर्धा आहे. आयोजकांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे, कारण अप्रतिम आयोजन या स्पर्धेचं केलंय. नक्कीच सर, या ठिकाणी 5वं पर्व आहे हेल्थ केअर मार्केटिंग असोसिएशनच्या क्रिकेट लीगचं आणि सुंदर असं आयोजन या ठिकाणी केलंय. पाहायला मिळतं दिवसाभरामध्ये. संघाची धावसंख्या होते 10. पहिलं षटक चालू आहे. अतिशय सुंदर असा फटका, तेवढं सुंदर असं क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळतंय. पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण झालाय. धावफलकावरती धावा आहेत 11. सहदेवजी गोळे आपल्या सोबत कमेंट्री बॉक्स मध्ये, त्यांचं देखील कौतुक आपण करूयात. आणि खूप चांगला संयोग त्यांच्या माध्यमातून. 11 झाल्यात. ओव्हर नंबर 1 चा खेळ पूर्ण झालाय. धावफलकावरती धावा 11 आहेत. गोलंदाज उदय बॉलिंग ट्रॅक वरती. फलंदाज आपण पाहतोय सुहास आणि वेद, ही जोडी मैदानावरती आहे. धावफलकावरती धावा आहेत 11. पहिली उपांत्य फेरीची मॅच इथे सुरू झाली आहे सहदेवजी. आणि सकाळी या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा खर तर संपन्न झाला आणि उद्घाटन सोहळ्यामध्ये देखील मी बराच वेळ आलो होतो. 8:45 वाजता साधारण इथं पोहोचलो, 8:45 ला. आणि उद्घाटन सोहळा देखील अतिशय रंगारंग उद्घाटनाचा सोहळा सकाळी इथे संपन्न झालेला आपण पाहिला प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीमध्ये. आणि तदनंतर या इथे सामन्याला सुरुवात झालेली आपण पाहिली आहे. फुलर लेनचा बॉल, तिथे क्षेत्ररक्षक आपण पाहतोय मिडॉन क्षेत्रामध्ये बॉलला रोखतील, धाव प्राप्त होणार नाही. डॉट बॉल आपण पाहतोय. सहदेवजी यांची देखील कॉमेंट्री खूप चांगली ऐकायला मिळाली आपल्याला आज दिवसभरामध्ये. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं देखील कौतुक. 11 धावा धावफलकावरती. फुलर लेनचा बॉल, इथे मात्र आपण पाहतोय फ्लिक ऑफ दी रिस्ट. फटका चांगला आहे. मिडविकेटचे खेळाडू बॉलच्या दिशेने गेले. 2 धावा तिथे प्राप्त होतील आणि 2 धावांच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 13. रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 13 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती राहुल. इथे आपण पाहतोय कमालीचा फटका आहे स्क्वेअर लेग रिजनला. क्षेत्ररक्षक आहेत. 1 धाव तर पूर्ण होईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे आणि स्क्वेअर लेग रिजन मधून 2 धावा इथे सहज पूर्ण झाल्या. 2 धावेनी धावफलक पुढे जाईल. 15 धावा धावफलकावरती. गोलंदाज राहुल बॉलिंग ट्रॅक वरती. खर तर वैद्यकीय क्षेत्रामध्ये तुम्ही सर्वजण काम करता, ही देखील महत्वाची गोष्ट आहे. फुलटॉस बॉल पुन्हा एकदा आपण पाहतोय स्क्वेअर लेग रिजनला स्वीप केले बॉलला आणि 1 धाव प्राप्त होईल. 1 धावेने धावफलक पुढे जाते.
16 धावा धावफलकावरती, 16 रन्स ऑन दी स्कोर कार्ड, 16 धावा धावफलकावरती. छत्रपती संभाजीनगर आणि त्यांच्या विरुद्धामध्ये पुणे अशी मॅच मैदानावरती सुरू आहे. खर तर दोन जिल्हे आणि त्या दोन जिल्ह्यांमध्ये ही मॅच आपण पाहतो. एका बाजूने पुणे जिल्हा आहे, त्यांच्या विरोधामध्ये छत्रपती संभाजीनगर. अगोदरची मॅच आपण पाहिली, एका बाजूने बारामती, त्यांच्या विरोधामध्ये नगर रोड अशी देखील मॅच पाहायला मिळाली. नगर रोड संघ पुढे देखील आपल्याला पुढच्या सामन्यामध्ये इन ऍक्शन मध्ये आपण त्यांना पाहणार आहोत. अव्हेंजर्स पुणे सेंटर ही मॅच आपण पाहतोय. अव्हेंजर्स पुणे सिटी. फुलटॉस बॉल आहे, ऑन साइडला टर्न केलाय, डीप मिड विकेट क्षेत्रामध्ये. ओ गॅप मध्ये बॉल आहे आणि अलॉंग दी कार्पेट हा बॉल आश्चर्यकारकरित्या सीमारेषच्या पलीकडे गेलाय. चौकार, 4 धावा. एक धाव इथे देखील प्राप्त होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. एकवीस धावा धावफलकावरती आहेत. 21. 2 षटकांचा खेळ इथे पूर्ण झाला. 21 धावा धावफलकावरती. उपांत्य फेरीची मॅच आहे आणि सहदेवजी काय वाटतं, स्कोर कार्ड कुठपर्यंत जाईल? सर असं वाटतंय की सरासरी आता 2 षटकानंतर धावसंख्या होती ती 21. अजून कमीत कमी 30 धावा निघू शकतील अशी बॅटिंग या ठिकाणी आपल्याला छत्रपती संभाजीनगर टीमकडून पाहायला मिळते आणि एक अटीतटीचा सामना होईल दोन्ही संघादरम्यान असं पाहायला मिळेल सर आपल्याला. अजूनही 10 विकेट हातामध्ये त्यांच्या आणि इथून मात्र आक्रमण केलं जाऊ शकतंय. गोलंदाज आक्रमणावरती आहेत, परंतु गोलंदाजांना देखील आक्रमणावरती फलंदाज घेऊ शकतात, कारण 10 विकेट त्यांच्या हातामध्ये आहेत. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज दाखल झालेत. मनोज साठे बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झालेत. राईट आर्म ओव्हर द विकेट, डाऊन दिले. एक पहिला बॉल वाईड आलाय. अवांतर धाव इथे मिळेल. अवांतर धावेने धावफलक पुढे जाईल आणि मला वाटतं गोलंदाज आता राऊंड द विकेट देखील आलेत. लगेच चेंज केलंय, अँगल बदललाय. पहिला बॉल ओव्हर द विकेटने टाकला, आता राऊंड द विकेट आलेत. गोलंदाज आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती मनोज. फुलटॉस बॉल होता, आपण पाहिलं ड्रिफ्ट झाला फलंदाजच्या दिशेने आणि इथे लाईन मिस केली त्या बॉलची. याच्यावरती मोठा फटका येणं अपेक्षित होतं, परंतु हा बॉल डॉट आलाय, ड्रिफ्ट झालाय. तेच पंचांनी पाहिलंय, हा बॉल डॉट असेल. राऊंड द विकेट, अँगल बदलला. पहिला बॉल ओव्हर द विकेट ने टाकला, आता राऊंड द विकेट गोलंदाजी करतायत. हा देखील डाऊन द लेग बॉल, वाईट बॉल. आणखी एक येईल, अवांतर धाव इथे मिळेल. पहा, ओव्हर द विकेट म्हणजे काय, सिंपल सांगतो. बहुतेक लोकांना ओव्हर द विकेट, राऊंड द विकेट याच्यामध्ये कन्फ्युजन असेल. ज्यावेळेस बॉलरचा हात स्टंपच्या वरून जातो, स्टंपच्या वरून म्हणजे ओव्हर द विकेट, आणि स्टंपच्या बाजूने जातो म्हणजे राऊंड द विकेट. त्याच्यामध्ये काय वेगळं सायन्स नाहीये, परंतु कॉमेंटेटर सांगतात ओव्हर द विकेट, राऊंड द विकेट. बहुतेक लोकांना कन्फ्युजन असतं काय सांगायचं. बरेच बॉलर सांगतात ह्या बाजूने टाकतो, ह्या बाजूने टाकतो. तसं नव्हे, ते ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल आहे. हा बॉल डॉट असेल. गोलंदाज मनोज साठे आपण पाहतोय. राऊंड द विकेट, अँगल बदललाय. पहिला बॉल ओव्हर द विकेटने टाकला होता, तर राऊंड द विकेट गोलंदाजी करतायत. बऱ्याच लोकांना प्रश्न असतात, प्रश्न विचारत जा, त्याची उत्तरं देखील मिळतील. हाफ ट्रॅकर हा बॉल होता, ऑन साइडला शॉर्ट मिड विकेट क्षेत्रामध्ये बॉल गेला. एक धाव तिथे अंडरआर्म थ्रो का केला? वेगाने जर थ्रो केला असता तर कदाचित फलंदाज बाद झाले असते, परंतु एक धाव तिथे प्राप्त होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 24 धावा धावफलकावरती. मनोज साठे बॉलिंग ट्रॅक वरती आहेत आणि धावफलकावरती धावा आहेत 24. छत्रपती संभाजीनगर त्यांच्या विरोधामध्ये पुणे अशी मॅच सुरू आहे. पुणे एव्हेंजर्स सिटी. धावफलकावरती धावा 24 आहेत. षटक क्रमांक 3 मार्गस्थ आहे. मनोज साठे बॉलिंग ट्रॅक वरती.
पुढचा बॉल सुहाससाठी. इथे विकेट किपरचं संपूर्ण समर्पण, 100% कमिटमेंट, 100% एफर्ट पाहायला मिळाले. परंतु झेल इथे ड्रॉप झालाय. एक धाव प्राप्त होईल. प्रयत्नांचे पूर्ण मार्क देणं गरजेचं आहे. अफलातून एफर्ट होते. एक धाव तिथे प्राप्त होईल. एका धाब्याने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 25. लेफ्ट राईट कॉम्बिनेशन विकेट वरती आपण पाहतोय. एका बाजूने वेद आणि त्यांच्या जोडीने सुहास मैदानावरती आहेत. 25 धावा धावफलकावरती. धावगतीला थोडासा ब्रेक लागलाय या षटकामध्ये. जरूर वाईट बॉल आलेत, परंतु जे बॉल अधिकृत आहेत ते चांगले टाकलेत. हाफ ट्रॅकर हा बॉल होता. लॅफ्ट शॉट खेळण्याचा प्रयत्न स्क्वेअर लेग रिजनला. क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव स्क्वेअर लेग रिजन मधून प्राप्त होईल. एका धाबेने 26 धावा धावफलकावरती. 26 रन संधी स्कोरकार्ड. 26 धावा धावफलकावरती आहेत. सव्वीस धावा धावफलकावरती. 26. गोलंदाज मनोज इथे आपण पाहतोय ऑन साइडला टर्न केलंय बॉलला. एक धाव प्राप्त होईल. एका धाबेने धावफलक पुढे जाईल. 27 धावा धावफलकावरती आहे. 27. या षटकामध्ये 2 वाईड बॉल आणि त्या व्यतिरिक्त 4 सिंगल आल्या. चांगलं षटक पाहायला मिळालं. केवळ 6 धावा आल्या मनोज यांच्या षटकामध्ये. पाठीमागून कोणतरी कमेंट करत होतं आणि सांगितलं की मनोज गोलंदाजी त्याची महागडी राहते 2 वाईड आल्यानंतर, परंतु सगळ्यात कमी धावा मनोजने खर्च केल्यात. त्या केवळ 6 धावा आहेत. म्हणजे क्रिकेटमध्ये आपण ऑब्झर्व करतो त्याच्या व्यतिरिक्त देखील गोष्टी घडत असतात. क्रिकेटचा खेळ आहे आणि त्याचं कुणी प्रेडिक्शन करू शकत नाही. प्रेडिक्ट करणं खूप कठीण काम आहे या खेळाला. म्हणजे एखादा दिवस असा असतो की जिथे फलंदाज आउट ऑफ फॉर्म असतो आणि एखादी मॅच अशी खेळतो की पाठीमागे जो तो आउट ऑफ फॉर्म होता हे आपण विसरून जातो. एक षटकाचा खेळ अजूनही बाकी आहे. धावफलकावरती धावा 27. 2 षटकानंतर परिस्थिती पहा गोळीची अशी होती की 21 धावा होत्या, परंतु पाठीमागच्या षटकामध्ये केवळ 6 धावा आल्यात. नाही, नक्कीच सर. खरोखर असं वाटलं होतं की एक धुवाधार फलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल ती छत्रपती संभाजीनगर संघाकडून, परंतु अतिशय उत्कृष्ट अशी गोलंदाजी आपल्याला पुणे संघाकडून पाहायला मिळाली. अभिजित लोणकर बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झालेत अंतिम षटकासाठी. राईट अमोर द विकेट. पहिला बॉल उडवला हवेमध्ये. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑन रिजनला. टिपलाय झेल आणि इथे फलंदाज ठरलाय फेल. विकेट आली आहे. पहिल्या बॉल वरती सफलता मिळतीये अभिजित लोणकर यांना. फलंदाज बाद. सत्तावीस धावा धावफलकावरती आहे. 27. अभिजित लोणकर पहिल्या बॉल वरती यश इथे मिळालंय. नवीन फलंदाज महादेव मैदानावरती. शॉर्ट मिड विकेटचे खेळाडू खूप वेगाने गेले. बॉलच्या दिशेने एक धाव प्राप्त होईल. मिडॉन मध्ये आले मिड विकेटचे खेळाडू. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 28 धावा धावफलकावरती. 28. लेफ्ट राईट कॉम्बिनेशन विकेट वरती तुम्हाला सातत्याने पाहायला मिळते. वेद असून देखील मैदानावरती आहेत. धावा झाल्यात 28. अंतिम षटक इथे मार्गस्थ आहे. डाऊन दी लेग हा बॉल आपण पाहतोय. अभिजित लोणकर यांचा वाईट बॉल. अवांतर धाव मिळेल. 29 धावा धावफलकावरती. 29. गोलंदाज अभिजित लोणकर बॉलिंग ट्रॅक वरती. 29 धावा धावफलकावरती. पहिली उपांत्य फेरीची मॅच मैदानावरती सुरू आहे आणि धावफलकावरती धावा आहेत 29.
पुढचा बॉल डाऊन दिले, एक वाईट बॉल. इथे देखील अवांतर धाव मिळेल. 30 धावा धावपलकावरती आहेत. धाव घेण्याचा प्रयत्न फलंदाज देखील करत होते, परंतु योग्य कॉलिंग पाहायला मिळालं. हे खूप महत्वाची गोष्ट आहे. कॉलिंग खूप महत्वाचं असतं. धाव घेताना, झेल पकडताना कॉल देणं खूप गरजेचं आहे. आणि योग्य कॉल जर नसेल तर क्षेत्ररक्षण करताना टकराव होतो आणि फलंदाजी करताना तुम्ही धावबाद स्वरूपामध्ये बाद होता. फुलर लेनचा बॉल फटका चांगला अलंग दी कार्पेट. काऊ कॉर्नर रिजनला बॉल गेलाय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आहे आणि दुसरी धाव घेत असताना फलंदाज धावबाद झालेत. विकेट आली आहे. नवीन फलंदाज हरी मते मैदानावरती आहेत. फटका पुन्हा एकदा अप्रतिम. एकच धाव तिथे प्राप्त होईल. पायाच्या साह्याने बॉल अडवलाय क्षेत्ररक्षकाने. एका धावेने धावफलक पुढे जाते. प्ले अँड मिस. इथे आपण पाहतोय डॉट बॉल. बत्तीस धावा धावपलकावरती आहेत. शेवटचा बॉल आपण पाहतोय या खेळाच्या पूर्वार्धामधला. धावपलकावरती धावा आहेत 32. इथे प्रयत्न केले फलंदाजाने आणि बॅट आहे शेवटच्या बॉलला. अंपायर्स 22ची एक रन आली आहे आणि एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा असणार आहेत 33 धावा धावफलकावरती. 34 धाव्यांचं लक्ष इथे असणार आहे. थँक्यू टीचर, थँक्यू. पीसीएमसी संघाचे संघनायक आणि त्यांच्या विरोधामध्ये नगर रोड संघाचे संघनायक. विनंती आपण टॉससाठी यायचे. पीसीएमसी आणि नगर रोड संघाचे संघनायक विनंती आपण टॉससाठी या. बोथ द कॅप्टन्स प्लीज कम फॉर द टॉस. आपण लगेच टॉससाठी यायचे. नगर रोड आणि पीसीएमसी संघाचे संघनायक आपल्याला विनंती आपण टॉससाठी या. समोर आपण टॉस करणार आहोत. कॅमेरामॅन प्लीज फोकस ऑन द टॉस. विनंती आहे या टॉससाठी. पीसीएमसी आणि नगर रोड संघाचे संघनायक आपल्याला विनंती आपण टॉससाठी यायचे. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करतोय. सेकंड सेमीफायनल कडे आपण जातोय. अर्थात पहिली सेमीफायनल सुरू आहे. तर नगर रोड संघाचे संघनायक इथे येणं बाकी आहे. पीसीएमसी संघाचे संघनायक आपल्या सोबत आहेत. सर, मोठ्या मॅचला आपण सामोरं जात आहात. कशी भावना आहे स्पर्धेविषयी? पिछली बार उनको हरा के ही हम फाइनल खेले थे. आणि आता इथे आपण पाहतोय सेमीफायनल मध्ये भेट होती. मागच्या वेळेस फायनल होती. 4 षटकांची मॅच असेल. टॉस आपण करतोय. अच्छा टीम है और मैच लास्ट बॉल तक जाता है. याद है. नगर रोडचा कॉल असेल. हेड कॉल आहे आणि हेड ऍज इट इज आलाय.
तर नगर रोड संघाने टॉस जिंकलेला आहे आणि निर्णय फिल्डिंग. तर 4 षटकांची मॅच आहे आणि उपांत्यपूर्वीची मॅच आहे. क्षेत्ररक्षण का निवडलंय? क्षेत्ररक्षण ह्यासाठी निवडलेत की आमच्याकडे लिमिटेड बॅट्समन आहेत आणि बॉलरही लिमिटेड असल्यामुळं आणि चेसही चांगला करतो म्हणून आम्ही विचार केला की फिल्डिंगच घेऊ. स्पर्धेच्या आयोजनाबद्दल देखील ऐकायला आवडेल. स्पर्धेचं आयोजन नेहमीच चांगलं असतं आणि जे कमिटीचे मेंबर्स आहेत एक्झाम्पल धनंजय कनसे सर वगैरे ते चांगलंच नियोजन ठेवतात दरवेळेस. तर नगरनं टॉस जिंकला, ते क्षेत्ररक्षण करणार आहेत आणि पीसीएमसी संघाला फलंदाजी करायची. किती पहिला बॉल आपण पाहतोय, स्क्वेअर लेग रिजनला बॉल गेलाय, तिथे एक धाव प्राप्त होईल. लक्ष आपण पाहतोय 34 धाब्यांचा आहे. इथे मे बी एज लागलं होतं आणि एज अँड ड्रॉप झेल तिथे सुटला. एक धाव देखील प्राप्त होईल. एका धावेने धावफलक पुढे जाते. 2 धावा धावफलकावरती आहेत. लक्ष 34 धाब्यांचं पुणे संघासमोर आहे. इथे आपण पाहतोय स्कूप करण्याचा प्रयत्न, हवेमध्ये बॉल, क्षेत्ररक्षक तिथे चुकतायत आणि बॉल ट्रॅव्हल झालाय फाईन लेगच्या दिशेने. दोन धावा प्राप्त झाल्यात आणि 2 धाव्यांच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल. धावफलकावरती धावा आहेत 4. 4 धावा धावफलकावरती 34 धाव्यांचं लक्ष आहे. गोलंदाज सुहास बॅकफुट वरून फटका, वाईडिश लॉंग ऑफ रिजनला बॉल गेलाय, तिथे एक धाव प्राप्त होईल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 5 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 1 मार्गस्थ आहे. 34 धाव्यांची आवश्यकता आहे पुणे एव्हेंजर्स सिटी संघाला. ऑन साइडला अलॉंग दी कार्पेट हा फटका, मिड विकेट रिजनला बॉल गेलाय. खराब क्षेत्ररक्षण आणि एका धावेचं रूपांतर 2 धाव्यांमध्ये झाले. 2 धावा प्राप्त होतील. स्वतःला बॅक केलं क्षेत्ररक्षकाने आणि 2च धावा तिथे प्राप्त झाल्या. 2 धाव्यांच्या सहाय्याने धावफलक पुढे जाईल. 7 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक 1 मार्गस्थ आहे. गोलंदाज सुहास बॉलिंग ट्रॅक वरती. धावफलकावरती धावा आहे 7. 7 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण झालाय. 7 धावा धावफलकावरती. वेद शुक्ला बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झालेत सेकंड ओव्हर साठी. अठरा बॉल आणि 27 धाव्यांची अजूनही आवश्यकता आहे. 18 बॉल 27 धावा अजूनही बनवायच्यात. यानंतर आणखी एक उपांत्य फेरीची मॅच आपल्या भेटीला येणार आहे. एका बाजूने नगर रोड आणि त्यांच्या विरोधामध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळेल पीसीएमसी हा संघ मैदानावरती खेळताना पाहायला मिळेल. अप्रतिम बॉल, इथे अपील आहे.
हलकीशी आपण पाहतोय, परंतु पंचांवरती त्याचा प्रभाव पडणार नाही. बॉल डॉट असेल. धावफलकावरती धावा आहे 7. दुसऱ्या षटकातील चेंडू टाकण्यासाठी तयार आहेत गोलंदाज. या ठिकाणी फलंदाज बाद होतोय. पुन्हा एकदा गोलंदाज तयार आहेत गोलंदाजीसाठी. आणि अतिशय सुंदर असं क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळतंय. धाव संख्येत भर पडते, धाव संख्या होते धाव संख्या झाली 9. अतिशय सुंदर असा निर्धाव चेंडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा धाव संख्येत भर पडते, धाव संख्या होती ती 10. धाव संख्येत भर पडते, अतिरिक्त धाव संख्या. या ठिकाणी फलंदाज बाद होतोय.
धावसंख्या झाली ती 17. आपल्या षटकातील पुढचा चेंडू. आणि पुन्हा एकदा एक सुंदर असा फटका आणि आपल्याला पाहायला मिळतोय सुंदर असा चौकार. या ठिकाणी धावसंख्या होती ती 21. तिसरं षटक चालू आहे. दहा चेंडू आणि 13 धावांचं लक्ष आहे ते विजयासाठी पुणे संघासमोर. 10 चेंडू 13 धावा. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते ती 22. 12 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी पुणे संघाला या ठिकाणी. अभिजित आता अभिजित निर्धाव चेंडू या ठिकाणी. या ठिकाणी फलंदाज धावबाद होतोय. तीन चेंडू आणि विजयासाठी 5 धावांचं लक्ष. या ठिकाणी फलंदाज बाद होतोय. 2 चेंडू 5 धावांचं लक्ष. विजयासाठी पुणे संघासमोर अतिशय अटीतटीचा सामना पाहायला मिळतोय तो छत्रपती संभाजीनगर विरुद्ध पुणे या दोन संघादरम्यान. यानंतर होणारा सामना पिंपरी चिंचवड भक्तिशक्ती विरुद्ध नगर रोड. पंच थोडी मॅच थांबवायची आहे. पंच
2 बॉल 4 हवेत. 3 बॉल 4 हवेत. 3 बॉल 4 धावा. दोन बॉल 4 धावा. दोन चेंडू आणि विजयासाठी 4 धावांचं लक्ष आहे ते पुणे संघासमोर. बॅट्समन कोण? अतिशय अटीतटीचा सामना पाहायला मिळतो प्रेक्षकांना या ठिकाणी. पुन्हा एकदा 2 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता आहे ती पुणे संघाला विजयासाठी. नांदेव. एक चेंडू आणि विजयासाठी 2 धावांचं लक्ष पुणे संघासमोर. अतिशय अटीतटीचा सामना पाहायला मिळतो प्रेक्षकांना. पुन्हा एकदा 1 चेंडू 2 धावा. पुणे संघ विजयी झाला या ठिकाणी. स्कोर स्कोर लेवल. स्कोर लेवल. स्कोर लेवल. स्कोर लेवल. 1 बॉल 1. विजयासाठी 1 बॉल मध्ये 1 रनची गरज आहे. वाईट काढून करत राहतो. या ठिकाणी विजयी संघाचं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन. विजय संघाचं या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागत. यानंतर होणारा सामना पिंपरी चिंचवड भक्तिशक्ती विरुद्ध नगर रोड. कृपया नगर रोडचे कर्णधार आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं लवकरात लवकर. दुसरा उपांत्य फेरीचा सामना या ठिकाणी पिंपरी चिंचवड भक्तिशक्ती विरुद्ध नगर रोड.